शुभ सकाळ सर्वांना. मित्रांनो, आता स्पर्धा परीक्षेचे दिवस जवळ आलेले आहेत आणि गणितामध्ये अनेक असे प्रश्न आहेत की मुलांना गोंधळून टाकतात आणि मुलं उत्तर काढताना चाच पडतात. अशामधलाच एक मित्रांनो शेकडेवारीमधला प्रश्न आणलेला आपल्यासमोर. रोहनला एका परीक्षेत 462 गुण मिळाले, तेव्हा त्याला 55% पडले, तर परीक्षा एकूण किती गुणांची होती? मित्रांनो, या शेकडेवारीमध्ये अनेक प्रकार आहेत. मुलांना पडलेल्या एकूण गुणावरून पडलेले गुण काढता येतात, परंतु दिलेल्या गुणावरून दिलेल्या टक्क्यावरून एकूण गुण काढता येत नाही. बघा, मुलांना तुमचा अनुभव आला असेल, पडलेले गुण काढणं मुलांना सोपं आहे. 60 पैकी 48 पडले, किती टक्के पडले काढू शकतात. परंतु तुम्हाला एकूण गुण पडलेले दिलेले आहेत आणि पडलेले टक्के दिलेले आहेत, तर एकूण गुण विचारलेले आहेत. मित्रांनो, ह्याला उलटा प्रश्न म्हणतात. हा प्रश्न सोडविताना मुलं घाबरतात, पण मुलांना सांगायचं घाबरायचं नाहीये. हा प्रश्न आपण 2 प्रकारे सोडवू शकतो. पहिला प्रकार बघून घेऊया. पहिला प्रकार असा आहे की गणितामध्ये तो जर प्रकार तुम्ही वापरलात तर 70% प्रश्न शाब्दिक सुटतात. बघा, तो प्रकार म्हणजे मित्रांनो चलनाचा आहे. आणि दुसरा प्रकार मी तुम्हाला सांगेलच. प्रथम हा प्रश्न चलनाने कसं सोडविता येईल ते आता आपण अगोदर बघूया. प्रथम रोहनला पडलेले टक्के मित्रांनो बघा 55% आहेत. 55% पडलेले आहेत, तेव्हा त्याला गुण भेटले 462. बघा, चलनामध्ये गणित कसे येतं, 55% पडले तेव्हा 462 त्याला गुण मिळाले. प्रश्न असा आहे की एकूण किती गुण? एकूण गुण म्हणजे 100%. तर आपला इथं चलन तयार झालं. 55%ला 462 तर 100%ला किती? बघा, किती छान चलन झालं. आणि ज्याला चलन करता आलं त्याला मित्रांनो शाब्दिक भागाकार येतो, शाब्दिक गुणाकार येतो. सरळ व्याजमध्ये सुद्धा मित्रांनो अनेक ठिकाणी आपल्याला चलन वापरून सुद्धा आपण उत्तर काढू शकतो. मग या ठिकाणी तिरकस गुणाकार समचलन येतं. काळ काम वेग मध्ये तर चलनच आहे सगळं. मित्रांनो, चलन लई भारी आहे, समजलं की सोपं आहे. आता या ठिकाणी बघा, तिरकस गुणाकार या दोघाचा या दोघाचा, ज्या दोघांची जोडी लागलेली आहे एकत्र त्यांना अंशात घ्यायचं आहे, छेदाच्या वरती. हो का, 462 गुणिले 100 छेदामध्ये 55. पहिला प्रकार उत्तर काढण्याचा मित्रांनो चलन वापरून काटछाट करूया. 55 100 5 न भागूया. 5 न 100 ला भागलं 20, 5 न 55 ला भागलं 11. 11 ने याला भागा, 11 1 11. बघा, 11 चौक 44, उरले 2, 11 दोन्ही 22. आणि परत सांगतो, दुसरी पासून मित्रांनो स्पर्धा परीक्षा म्हणा, तिसरी पासून म्हणा, तुम्ही मुलांना आडवा भागाकार समजावून सांगा आधी. कारण आडवा भागाकार आला तरच पुढे अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार येतो. सरळ व्याजमध्ये मित्रांनो हे खूप महत्वाचा आडवा भागाकार, जास्त सराव घ्या. आता या ठिकाणी 42 20 आलं, दोघांचा गुणाकार 42 गुणिले 20, 42 दुनी 84, 0 म्हणजे 840 गुणाची परीक्षा होती. मित्रांनो, ही पद्धत चलनाची झाली. कोणती पद्धत झाली? चलनाची. मुलांना ही पद्धत आवडायला लागेल, सोपी आहे मित्रांनो. फक्त 55% पडले तेव्हा 462 गुण मिळाले, तर एकूण गुण म्हणजे 100%. 100%ला किती? समचलन, तिरकस गुणाकार. आता आपण दुसरी पद्धत वापरतो, ती मुलांना आवडते का? बघा, कोणती सोपी वाटेल ते मला कमेंट बॉक्समध्ये पण सांगा. तुम्ही तुमचा रिस्पॉन्स खूप महत्वाचा आहे. वेळात वेळ काढून मुलांना अवघड वाटणारे प्रश्न सोप्या पद्धतीने कसं जातील याचा आपण प्रयत्न करत आहोत. दुसरी पद्धत मित्रांनो एक्स मानून, एकूण गुण एक्स मानूया. एकूण गुण एक्स फॅक्टर एवढा भारी आहे ना गणितामध्ये, एक्स मानू, एकूण एक्स मानूया. एकूण गुण काय मानूया? एकूण गुण एक्स मानूया. म्हणजे वाक्यरचना मांडणी लय महत्वाची आहे गणितामध्ये. मांडणी या स्ट्रक्चर जर मांडता आलं तर कसलंही आपण इमारत मोठी करू शकतो. मांडणी कशी आहे बघा, एकूण गुणाचे 55%, टक्के म्हणलं की छेदात 100. आपण बोलताना पण असंच म्हणतो, टक्के म्हणलं की छेदात 100, 462 गुण. बघा, मांडणी कशी झाली. ही मांडणी वाचता आली पाहिजे मुलांना. एकूण गुणाच्या 55% म्हणजे 462. आता या ठिकाणी उत्तर x ची किंमत काढायची. x बरोबर याला उजवीकडे घेऊन उलटा करायचा आहे, याला गुणाकार व्यस्त म्हणतो आपण. 462 गुणिले याला उलट करा, याला उभयपक्षी शब्द आलता 2023 मध्ये मित्रांनो, 90 उभयपक्षी शब्द आला, गुणाकार व्यस्त आला. 100/55. बघा, इथं जी मांडणी आली तीच इथं आली का नाही? चलन सोप्या पद्धतीने होतं, फक्त x लक्षात आलं पाहिजे. काटछाट करूया. इथं 11 आलं, 20 आलं, 11 ने याला भागलं मित्रांनो 44 आलं, यांचा गुणाकार 840 आला.
दोन्ही पद्धतीनं सेम उत्तर आलं. मुलांना कोणती पद्धत सोपी वाटते त्याच्यावर डिपेंड आहे की त्यांनी सराव पुढे कोणत्या पद्धतीनं करायचा आहे. बघा मित्रांनो, यास तुम्हाला पद्धत आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना आपल्या विजयकुमार नरवणे चॅनलची माहिती द्या. त्या ठिकाणी गणितातील प्रत्येक घटक सोप्या पद्धतीनं कसं मुलांपर्यंत पोहोचणं यासाठी व्हिडिओ दिलेले आहेत. थँक्यू.